भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या नेत्या आदरणीय चित्राताई यांची पत्रकार परिषद सुरू होते। मी आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नमस्कार पत्रकार बांधवांनो, आपण पाहताय सध्या की लाडक्या बहिणी या संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला अतिशय आनंदी झालेल्या दिसतायत, कारण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये जमा करायचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्याच अनुषंगाने येत्या रविवारी म्हणजे 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या शेरे पंजाब BMC ग्राउंड जे आहे अंधेरी पूर्वचं, त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। त्या ठिकाणी आमचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्रजी फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील। जवळपास 10,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण हे राज्यातल्या आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाईव्ह त्याचं कार्यक्रम दाखवला जाणार आहे। शिवाय प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 भगिनी या माननीय देवेंद्रजी यांच्याशी त्या ठिकाणी 2 वे कम्युनिकेशनमध्ये बोलणार सुद्धा आहेत, आपल्या मनाच्या भावना सुद्धा व्यक्त करणार आहेत। तर अशा या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी बोलवलंय। परंतु या योजनेवरती टीका जी आहे मोठ्या प्रमाणात होते। सुप्रिया सुळे वारंवार प्रतिक्रिया देत आहेत की पैसे जर आले असतील तर लवकर काढा, नाहीतर हे काढून घेतील। मला हेच म्हणायचंय की या बारामतीच्या मोठ्या ताई यांनी स्वतः तर काही केलं नाही, करायचं नाही, आणि इतर जे काही करतायत त्याच्यामध्ये खोडा टाकायचं काम त्या करतायत। मला असं त्यांना सांगायचं आहे की भावाने दिलेली, जे आमच्या देवेंद्रजींनी सांगितले की ही रक्षाबंधनाची भेट आहे आणि ही या राज्यातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचते, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे ताई प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालायची तुमची जी सवय आहे ती कुठेतरी आपण सोडायला पाहिजे असं मला वाटतंय। आणि एक बहीण काय बोलते किंवा एक मोठी ताई बारामतीची काय बोलते हे महत्त्वाचं नाही, कारण राज्यामध्ये इतर ज्या भगिनी आहेत, कदाचित बारामतीच्या मोठ्या ताईला या 1,500 रुपयाचं महत्त्वही वाटत नसेल त्यांच्या लेखी, परंतु या राज्यातल्या माझ्या गोरगरीब माय माऊली ज्यांच्यापर्यंत हे पैसे गेलेत त्या अत्यंत आनंदित आहेत, अत्यंत खुश आहेत आणि महायुती सरकारला त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत, एवढं मात्र नक्की मी सांगेन। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।